सध्या सुरू असलेल्या Amazon फ्लिपकार्ट सेलमध्ये मोबाईल घ्यायचा विचार करताय, पण समजत नसेल की कोणता मोबाईल चांगला आहे। पण मी तुम्हाला सांगतो 20,000 मधील असे 5 मोबाईल, त्यामध्ये प्रोसेसर, कॅमेरा, बॅटरी चांगले आहे। हे सगळे एकाच मोबाईलमध्ये पाहिजे तर मी असे मोबाईल सांगतो, ते मोबाईल तुम्ही घेऊ शकता। Vivo T4 5G या मोबाईलमध्ये 7300 mAh ची बॅटरी आहे, त्यासोबत 90 वॅटचा चार्जर मिळत आहे। एवढंच नाही, मोबाईलमध्ये रिव्हर्स चार्जिंग ऑप्शन आहे, त्यामुळे तुमचा हेडफोन चार्जिंग करू शकता। या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे आणि 50 मेगापिक्सलचा सोनी OIS चा कॅमेरा मिळत आहे, 4K रेकॉर्डिंग विथ स्टॅबिलायझेशन। तर आता मोबाईलमध्ये कर्व डिस्प्ले पाहिजे असेल तर आता हा मोटो एज 60 फ्युजन पाहिजे। या मोबाईलमध्ये बॅटरी 5500 mAh ची येत आहे आणि 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा येत आहे आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा येत आहे आणि प्रोसेसरमध्ये MediaTek 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसर येत आहे। मोटो नंतर हा मोबाईल Realme P4 5G या मोबाईलमध्ये बॅटरीचा विचार केला तर 7000 mAh ची बॅटरी येत आहे, त्यामुळे चांगला बॅकअप मिळू शकतो। त्याचबरोबर या मोबाईलमध्ये प्रोसेसर MediaTekचा 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसर येत आहे आणि कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा येत आहे। Realme नंतर Vivoचा भाऊ iQOO Z10R 5G या मोबाईलमध्ये प्रोसेसर MediaTekचा 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसर येत आहे। बॅटरीचा विचार केला तर या मोबाईलमध्ये 5700 mAh ची बॅटरी येत आहे, 44 वॅट चार्जर सोबत आणि कॅमेरा बघितला तर 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा येत आहे आणि फ्रंटला 32 मेगापिक्सलचा 4K रेकॉर्डिंग कॅमेरा येत आहे। iQOO नंतर बघू शकता Poco X7 Pro 5G या मोबाईलमध्ये MediaTekचा D8400 अल्ट्रा ऑक्टा-कोर लेटेस्ट प्रोसेसर येत आहे। या मोबाईलमध्ये बॅटरी बघितली तर 6550 mAh ची बॅटरी येत आहे, त्यामुळे चांगला बॅकअप मिळू शकतो आणि कॅमेराचा विचार केला तर 50 मेगापिक्सलचा OIS सोनीचा कॅमेरा दिला आहे, त्यामुळे क्वालिटी तर असेलच। हे आहेत 20,000 बजेटमधील चांगले मोबाईल। तुम्ही कोणता मोबाईल घ्यायचा विचार केला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच कामाची व्हिडिओसाठी आयडीला फॉलो करा।